नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री, काय बनवते जेवणाला? मुगाची डाळ आणि चपात्या. चला मित्रांनो, आता 6:45 झालेत, म्हणजे 6:20लाच गायत्री उठली आहे झोपेतनं. तर आता टिफिन वगैरे बनवून दिला तिने. मला पण गायत्री तू ते शेक बनवून दिला ना, हिने ते बनाना शेक बनवून दिला मित्रांनो. आणि रात्री रडत होती, बोलते तुम्ही बॉडी बनवा म्हणे, तुम्ही कसे नुसते बारीक बारीक दिसताय, थोडे बॉडी बनवा म्हणे. ते तिने ते मस्त ते केळी वगैरे आणून दिले होते, ते अंडी दिलेत परत तिने काल खायला. परत ते केळीमध्ये दूध टाकून दिलं आणि ते आपले चणे असतात ना, चणे टाकून दिलेत आणि शेक बनवून दिलं तिने. आणि हे प्या म्हणे. आता सकाळी उठलो तर बघा असा जडजड आवाज झाला पूर्ण. गायत्री, थंडीच्या दिवसात नाही प्यायचं असतं माहिती आहे का ते? पिऊन तर घेतलं, आता तू बोलते बॉडी बनवा बॉडी बनवा. आता गावकडला लोक काय या वावरेस मग जातच. खातात ते लोक मेथीचे लाडू, घी वगैरे सगळं थंडीच्या दिवसात खायचं असतं, तेव्हा अंगाला लागतं. आणि हो, गरमीच्या दिवसात नाही खात ते काही. पण कप लवकर पकडून घेतो ना काहीतरी. नाही होत. आता गावची लोक जिमला जातात. जिमला जात नाही, पण कशी मस्त दिसतात ते गावाचे लोक, खाऊन पिऊन एकदम तंदुरुस्त. तुम्ही बघा. अरे हो, पण दिवसभर आता मी पण तिथं लॅबमध्ये उभाच असतो गायत्री. आता संध्याकाळी येऊन कसं काय जिमला जाईल माणूस? हा, स्वतःसाठी कसं काय करायला यावं तुम्ही सांगा मित्रांनो. एवढं थकायला होऊन जातं. ट्रॅव्हलिंग पण माझी 1 तासाची ट्रॅव्हलिंग आहे मित्रांनो. आता आम्ही जेव्हा ते अंबरनाथ कल्याणचा व्हिडिओ बनवला तेव्हा म्हणजे आमचा विचार होता तिकडे राहायला जायचं, असं म्हणजे अजून पण विचार चालू आहे की तिकडे राहायला जावं असं. आता तिकडचे ट्रॅव्हलिंगमध्ये किती थकून जाईल माणूस, आणि इकडची ट्रॅव्हलिंग माझी कशी, इथून जेटीकडे चालत जा. काय आलं? हा, इकडनं तर जवळ आहे गायत्री, पण इथून चालत जायला लागतं काहीतरी 2 किलोमीटर. इकडनं चालत जा जेटीकडे. जेटीवरनं परत त्या साईडला उतरा, त्या साईडवरनं परत रिक्षा पकडा, रिक्षा पकडून परत मेट्रोला जा, मेट्रो पकडा, मेट्रोमधनं उतरा, परत 2 किलोमीटर चालत जा. एवढं चालत जायला लागतं काहीतरी. लॅबमध्ये परत उभं राहायला लागतं 8-8 तास. तर पाय दुखतीलच ना काहीतरी. आणि तू म्हणते संध्याकाळी जिमला जायचं, कसं जाईल माणूस संध्याकाळी जिमला? चालत जाईन. मग मला सायकल घ्यायला लागेल मग संध्याकाळसाठी जाण्यासाठी. हा, बाईक इथं अजून सायकल घ्यायला पैसे नाही, तू बाईक घ्यायला सांगते. तू काहीतरी तुझी लय मोठमोठी स्वप्न आहेत. गाडी घ्या, हे घ्या, ते घ्या, फ्लॅटमध्ये राहायला जाऊ. बघू त्या स्वप्नांना कधीतरी सक्सेस भेटेल, ते स्वप्न कधीतरी होतील साकार. आता नाहीतरी बोलू शकत नाही आपण, बरोबर की नाही? की नको घेऊया, नको करूया. नेहमी हो हो बोलत राहायचं काहीतरी, कारण की ना जिभेवर नेहमी लक्ष्मी बसलेली असते. नकार कुठल्याच गोष्टीला द्यायचा नाही. तू म्हणशील मला अमेरिका फिरायला जायचं आहे, हां जायचं आहे, हा बोलायला काय जातं आहे का? ते हो ना, ते म्हणजे जावं आपण अमेरिकेला, पण हा बोलायला काय हरकत नाही ना, बरोबर की नाही? पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत नाही. पैसे देऊन थोडी बोलायला लागतं का? नेहमी हो म्हणजे कधी पण पॉझिटिव्ह राहायचं काहीतरी, माझं एवढंच म्हणणं आहे. आता तू सांगते बॉडी बनवा बॉडी बनवा, मी तुला कधी नाही बोलतो का? ठीक आहे, हाच बोलतो ना मी, पण माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होईल तेवढे करेल मी. आता आता तू काही पण ये केळी बिडी देऊन देते ते दुधामध्ये टाकून प्यायला, त्याला कप होऊन जातो ना त्याच्याने काहीतरी. मग आज नको बनव ते. नाही, अंडे उकडून ठेव ना, फक्त 2 अंडे उकडून ठेव. 1 अंडे कितीला गायत्री? दुकानवाल्याला माहिती, मग तू घ्यायला गेली होती ना. 8 रुपये असेल काहीतरी. हां बरोबर, 8 रुपयाचाच अंडा आहे मध्ये. या मुंबईमध्ये 1 अंडा 8 रुपयाला भेटतं मित्रांनो. नाही, सगळीकडे तोच रेट असणार, तसं काही नाही. आणि इकडे गावठी अंडे तर जवळपास कुठेच भेटत नाही. म्हणजे मी तर पूर्ण मार्केटमध्ये बघतो तर गावठी अंडीच कुठे भेटत नाही. ते वर्षा वगैरे त्या साईडला भेटत असतील तर. आणि ते पण काहीतरी 15 रुपये असेल काहीतरी गावठी अंडं. 15 रुपये 16 रुपये गावठी अंडं आहे ते. गावाकडेच 10 रुपये भेटतं गावठी अंडं. सुरतला? अच्छा, पण चांगलं असतं ना काहीतरी. अंडे खाल्ल्यापेक्षा गावठी अंडे खाल्लेले चांगले ना.
नाही ना काहीतरी गावठी अंड्यांमध्ये आणि अंड्यांमध्ये फरक असतो ना. असं कर, मी जर जिमला गेलो ना तुला पण जिम जॉईन करायला लागेल. नाही हा मी घरीच आहे. कशाला घरी राहील मग मला कशाला पाठवते जिमला तू? मी कुठे जाऊ जिम करून? जिम करून मग तुझी पण स्लिम बॉडी होऊन जाईल ना. बरोबर आहे अशी. हा अशीच चांगली. अशीच चांगली आहे. तू सिरियल मध्ये काम करशील का काहीतरी? दिसायला काय करते? थोडी अशी तिरकस थांब ना, तू दिसत नाही ना काहीतरी. Acting तू ते यायला पाहिजे. असं वाटतं झोपून झोपून त्या चपात्या बनवते तू. हा नाही झोप येते आज. झोप येते. हा. मग सकाळी सकाळी तर झोप येणारच ना काहीतरी. नेहमी ना गरज आहे माहिती सकाळी उठून. हा मग आता कामाला तर जायलाच लागेल ना. ते जाऊ दे, आता नाश्त्याला काय बनवून देशील? होय बनवते. नाश्त्याला पोहे बनवून देशील? चालेल, बनव पोहे. मोठ्या वडापाव बनवतो. सकाळी सकाळी वडापाव. हा. नाश्त्याला तेच खातात ना मग काय खातात? हा नाश्त्याला तेच खातात ना. ते नाही, तू चणे शेंगदाणे मध्ये ते मूग भिजलेतच नाहीत रात्री. मी विचारलं तुम्हाला. काय? झोपेत बोलत नाही आपण ते खाईल बोलतो पोहे. अच्छा, नाही ते चणे शेंगदाणे मूग असतात ना, हे बघा मित्रांनो, तो किराणा वगैरे तो भरून ठेवला इथं. ते बघा, हे चणे मूग शेंगदाणे आहेत ना, ते रात्रीचे भिजून खातो आम्ही. हा बघा इथं किराणा भरून ठेवलाय. आणि आज जो किराणा दिसतोय तुम्हाला ना, मी परत 15-16 तारखेला व्हिडिओ काढेल तेव्हा पूर्ण हे डबे तुम्हाला खाली दिसतील. 15-16 तारखेला संपून जातात. गायत्री, आपले किती 7,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर. हा तर बघू आता काय आलं. लवकर 10,000 उद्या, मला सुरत जाऊ द्या. बाकीच्या त्या मोठ्या चपात्या बनवते, बाकी या छोट्या चपात्या अशा का गायत्री? तिला चहा अजिबात देत नको जाऊ तू. काल दिली होती चहा. नको गायत्री, तिला चहा अजिबात नको देत जाऊ. एका कप मध्ये ना दूध देऊन देत जा लागल्यास. ते दूधची पिशवी पण काय जास्त मोठं नाही आणत मित्रांनो, आम्ही फक्त ते 10 रुपयाची पिशवी घेऊन येतो. त्याच्यामध्ये दोघांची चहा वगैरे होऊन जाते. मी तर पितच नाही आता, कारण की ॲसिडिटी होते म्हणून मी चहा वगैरे काही पित नाही मित्रांनो. तर ती 1 कप 10 रुपयाची पिशवी घेऊन येतो. त्याच्यानंतर मग थोडीशी चहा गायत्री बनवून घेते आणि अर्धा कप आपलं त्रिशू दूध पिऊन घेते. मग गायत्री, तो दरवाजा उघड, अंधार आहे का बाहेर अजून? हा नको राहू दे, तो अगरबत्ती लावली. उघड बरं, पडली अगरबत्ती. अंधार नाही. हे बघा 7 वाजले मित्रांनो, आता बरोबर उजेड झालंय. आता गॅलरी स्वच्छ आहे काहीतरी, पण हे तो पाठी पूर्ण कचरा आहे ना मित्रांनो, त्याच्यासाठी ती जाडी लावून ठेवली. नीट दिसतंय ना ते, त्याच्यासाठी लावून ठेवलेली. तिकडे ना पूर्ण कचरा आहे आणि त्याच्याच बाजूला तिकडे म्हणजे लोक पण राहतात. कुठे गेले होते? तिकडे. अच्छा, ते काय ते ते गटार वगैरे साफ करायला आज येऊन जातील ना काहीतरी. ते किती पैसे काढायचे परत? ते नाही द्यायचे पैसे? पण मागच्या वेळेस तर पैसे दिले होते ना आपण गटार साफ करायचे. हा काय? अच्छा, हे गायत्री, पण प्लीज मला आज नको देऊ ते बनाना शेक वगैरे नको देऊ. हा, कारण की ते बॉडी जेव्हा बनेल तेव्हा बनेल. कारण की ना ते बॉडीच्या नांदामध्ये ना गळा पकडून घेतो कुठे, ते काय तब्येत खराब होईल. ते जिम जेव्हा जॉईन करेल तेव्हा जॉईन करेल आणि जेव्हा बॉडी बनेल तेव्हा बनेल. आता अरे पण आता आहे तसा दिसतोय ना व्यवस्थित. का असं चांगला नाही दिसत आहे तुला? मग तुला बघायला आलो होतो तेव्हा असं झालं होतं ना मी. मग कसं आलो होतो? हा, मग लग्नाच्या आधी जिम करणं वेगळं गायत्री, लग्नानंतर जिम करणं वेगळं. मग अरे तसं नाही, थकायला होऊन जातं ना गायत्री. अरे कसं काय थकायला होऊन जातं म्हणजे मित्रांनो, आता काय सांगणार हिला. लग्नाच्या आधी आपल्यामध्ये किती जोश असतो मित्रांनो, पूर्ण वाघासारखा असतो आपण. आणि लग्नानंतर ही सांगते आता जिमला जा. ठीक आहे, जिम करू शकतात. काय आलं? नाही, आधी वाघासारखंच होतो. आता कसं गायत्री, घरामध्ये वाघीण आल्यानंतर वाघ शांत बसून जातो. मग हा मग हा मग
ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जिम जेव्हा जॉईन करेल तेव्हा व्हिडिओ बनवणार आहे. मी पण आता सध्या जिम वगैरे काही नाही, जसं आहे तसाच राहणार आहे मी सध्या. हा का? अशी बोलते ना तुम्ही पण असंच बोलत जा हळू. हा का? हळू Without पण नाही ना, मला ते सबस्क्रायबर आपले कमेंट्स करतात ना जोरात ओरडतात ना, तर बाजूच्या घरात पण आवाज येतो. बाजूच्या घरात. अरे मग तो आवाज येत नाही ना गायत्री. बरेच जण सांगतात गायत्रीला माईक घेऊन द्या, माईक घेऊन द्या. माईकच खेळलाय. हा, बोलेल पण माईक माईकने बोलणार तू. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बाय बाय कर गायत्री. बाय बाय.